नमस्कार. आम्ही लहान होतो ना, आम्हाला लहानपणी खूप याच्यामध्ये रामायण, महाभारत, इसाप नीती अशी खूप गोष्टी सांगितल्या जायच्या. हल्ली मुलांना ह्या एवढ्या खास सांगायला कोणी नसतं, पण आणि मुलंसुद्धा ह्या दंतकथा असं त्यांना वाटतं ह्या खोट्या आहेत, ह्याचं काय पुरावा आहे, ह्या खोट्या आहेत. चला क्षणभर मानूया, सगळे जागा बिगा आहेत, सगळं त्याच्या खुणा असूनसुद्धा आपण क्षणभर मानूया, कारण बऱ्याच वर्षापूर्वीच्या झालेल्या आहेत म्हणून. पण ह्या 100 वर्षात पण आपल्याकडे किती लोक आहेत हो असे की ज्याचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला आपल्या आपल्या सगळ्या वारसांना, म्हणजे आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना ह्या गोष्टी कळल्याच पाहिजे की आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी काय काय केलेलं आहे. पण खूप कष्ट काढून, खूप ज्यांच्यामुळे खरोखर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, अशा लोकांना श्रेय न देता फक्त स्वतःचंच तुंबड्या भरणाऱ्यांचं किती नावं पुढे येतात. एक मला म्हणजे आज 8 जुलै मार्शलिस्टमध्ये उडी मारलेले स्वातंत्र्यवीर सावरकर, किती इतिहासाच्या पुस्तकातून त्यांना दडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं की आज इतक्या वर्षानंतरही लोकांना ते माहीत आहे. ज्यांना इतिहास थोडाफार जाणून घ्यायचा आहे त्या सगळ्यांना माहीत आहे. भले काही लोक त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करू देत, पण ते माहीत आहेत. त्यांचं कार्य जगापुढून पुसून न टाकता येण्यासारखं कार्य त्यांनी केलेलं आहे. पूर्ण त्या एका उडीने जगाचं राजकारण, न्याय सगळं खूप बदललं. त्या एका रात्रीमध्ये, एका उडीमध्ये त्यांनी बदलवून टाकलं. त्या काळात जेव्हा काहीही अशा पद्धतीने सोशल मीडिया नाही, काही नाही, त्या काळात त्यांची ती उडी पूर्ण जगभर गाजली. अशाच पद्धतीचे नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपदही सांभाळलं, त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःची सशस्त्र क्रांती त्यांनी केली. स्वतःचा एक सेना बनवली, स्वतःच्या नोटी काढल्या. अशा नेताजी सुभाषचंद्र बोसांना त्यांचाही इतिहास पूर्णपणे दडवायचा, लपवायचा प्रयत्न कसोशीने झाला. स्वातंत्र्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी, काश्मीरमध्ये जायला आपल्याला पासपोर्ट लागायचा त्यावेळेला. एका देशामध्येच 2 संविधान चालणार नाही, 2 निशाण चालणार नाही, ह्याच्यासाठी त्यांनी लढा दिला. असे श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांचा इतिहास किती जणांना माहिती आहे? काही ना माहिती. आणि अगदी आतापर्यंत म्हणजे 2005 पर्यंत जिवंत होते असे गोपाळ पाठा, ज्यांनी 16 ऑगस्ट 1947 मला वाटतं डायरेक्ट ॲक्शन डेच्या वेळेला त्याने आपल्या लोकांना ते स्वतः खाटीक होते, त्यांनी सगळ्या लोकांना जमा केलं. डायरेक्ट ॲक्शन डेला नाही तर सगळ्या हिंदूंना, बंगाल, बिहार वगैरे सगळ्यांना कापून टाकायची तिथे कत्तल चालली होती. आणि गोपाळ पाठाने सशस्त्र सगळ्यांना सांगितलं, आपलं शस्त्र काढा. आणि आता त्यांनी एक मारलं तर आपण 10 मारायचे. अगदी गांधींनी त्यांना विनंती केली की तुम्ही तुमचं शस्त्र खाली ठेवा. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही हे देताय का, आमच्या जीविताची तुम्ही ग्वाही देताय का? मी शस्त्र खाली ठेवणार नाही, असे म्हणणारे गोपाळ पाटा
आत्ता जे 2005मध्ये 10 फेब्रुवारीला गेले, कितीतरी लोक अजूनही त्यांना भेटलेले, बोललेले त्यांच्याबरोबर, अशी माणसं आजही असतील. पण आपल्या इतिहासातून अशा लोकांचं अस्तित्वच काढून टाकलं, पुसायचाच प्रयत्न केला. त्यांना कुठल्याच पद्धतीचं श्रेय द्यायचं नाही. त्यांना आपल्या वारसांना फक्त जो जो इतिहास त्यांना दाखवायचा होता तोच तेवढाच दाखवायचा प्रयत्न केला, बाकीच्या. पण मला असं वाटतं की आपल्या वारसांना, सगळ्या आपल्या देशातील नागरिकांना हे स्वातंत्र्य इतकं सोपं मिळालेलं नाही आहे, हे कळलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा मला खरंच सांगते की नैराश्य येतं ना, मी अशा लोकांचं मुद्दामून चरित्र वाच, हे वाच असं करते. कारण मी सच्चिदानंद शेवण्यांची 2-3 भाषणं ऐकली, त्यांचे एक वाचलेले आहेत, कथा वगैरे त्या सांगताना ऐकलं. ते इतके संभाजीराजांचं वगैरे रसभर जे डोळ्यासमोर उभं करतात की खरोखर ह्यांनी देशासाठी, हिंदुत्वासाठी इतकं काही केलं. आणि आपण थोडंसं आपल्या संसारासाठी, घरातील 4 माणसांसाठी, 4 मैत्रिणींसाठी करतो. त्याच्यामागे आपलं आत्मिक समाधान हे महत्त्वाचं स्वार्थ असतो. मिळालं शाबासकी तर कोणाला नको असते, पण आपलं आत्मिक समाधान हवं असतं. मग त्याचं जर आपल्याला श्रेय दिलं नाही कोणी, आपण एवढं करून सवरून, तर आपल्याला नैराश्य येतं. यांना पाटा कसे जगले असतील? नेताजी बाबू जर त्या विमान अपघातात मेले नसतील आणि गुमनामी बाबा म्हणून ते जगले असतील, तर त्यांना किती दुःख झालं असेल. तरी त्यांनी कसं, सावरकर किती वाईट वाटलं असेल त्यांना. ज्यासाठी मी ही काळा पाण्याची घेतली, ते ह्याच्यासाठी का? म्हणून खरोखर तुम्ही स्वतःसुद्धा ह्याच नाही, अशा अनेक व्यक्तिमत्वांचं इतिहास वगैरे वाचण्यामध्ये ठेवा, ऐकण्यामध्ये ठेवा. तुमच्या मुलांनाही याच्या गोष्टी सांगा, जेणेकरून आता छोट्या छोट्या गोष्टीवर जो नैराश्य आपल्याला येतो, मग अजून पुढच्या पिढीला त्यापेक्षाही जास्त सहनशक्ती आणि कमी झालेली आहे, तर त्याच्यातून त्यांना कळेल की किती लोकांनी आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती राहावी म्हणून किती कार्य केलेलं आहे. मग आपण आपलं फक्त आपल्यापुरतंचं काम तरी करावं, असं मला वाटतं. तर तुम्हाला हे पटतंय का माझं, की ह्या थोरा मोठ्यांच्या गोष्टी आपण जास्तीत जास्त वाचनात, ऐकण्यात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आपलं स्वतःचं आयुष्य खूप एक सकारण म्हणतो ना, एक आपल्याला ध्येय पूर्ण होईल आणि आपल्या येणाऱ्या पूर्ण म्हणजे वारसांना सुद्धा त्याचा फायदा होईल. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे.